असं काही नव्हतं. काही सस्पेन्स ठेवायच्या असतात गोष्टी. असं नको वाटायला की ह्यांचं नाव लगेच तयार झाले म्हणजे हे वाटच बघत होते का. कारण जो मुख्यमंत्री पदावरती राहिलेला माणूस ज्यावेळेला पदाची शपथ घ्यावी लागते त्यावेळेला देवेंद्रजी बोलले होते की मी सत्तेमध्ये राहणार नाही, मी बाहेरनं काम करेल. पण त्यांच्या नेत्यांचं जसं त्यांना आदेश आले तसं त्यांनी केलं. तसं आम्ही सगळ्या आमदारांनी आपल्या त्या एक शिंदे साहेबांना विनंती केली की तुम्ही सत्तेत असणं गरजेचं आहे आणि उपमुख्यमंत्रीपद घ्यावं. तसं त्यांनी आमचं सगळ्यांचं ऐकलं, स्वीकारलं. आम्ही स्वतः काल राजभवनावरती जाऊन मी असेल, उदय सामंत असतील, आमचा राहुल शेवाळे असतील, आमचा 4-5 जण असे आम्ही जाऊन काल ते पत्र देऊन आम्ही सुरू केलं. त्यामुळे जो सस्पेन्स होता तो काल दुपार 3च्या नंतर आम्ही तो संपून टाकला. थँक्यू.